तणनाशकाची फवारणी करताना रानात पुरेशा प्रमाणात ओल असावी. होय, आता इथं पुरेशा प्रमाणात ओल आहे. गवत ही 2-2, 3-3 पानावर असावं. आपण फोटोत व्हिडिओत बघू शकता. गवतही 2-2, 3-3 पानावरती आहे. वातावरणात स्वच्छ सूर्यप्रकाश असावा. सूर्यदेवतेने दर्शन दिलेलं आहे, स्वच्छ सूर्यप्रकाश आहे. मग करायचं काय? कांद्याचं वय असावं 15 ते 20 दिवस. आज कांदा आहे 16 दिवसाचा. तर निश्चितच ह्याच अवस्थेमध्ये फवारणीसाठी लागणारं पाणी गोड आणि स्वच्छ घ्यावं. आत्ता आपण जिथं उभे आहोत, ही जी विहीर आहे, ह्या विहिरीचंच पाणी सर्वजण पितात. पिण्याच्या लायकीचं स्वच्छ आणि गोड पाणी आपल्याला फवारणीसाठी घ्यायचं आहे. विषय राहिला एकरी 200 लिटर पाण्याचा. ते सदरचे जे बागायतदार आहेत ना, ही 200 लिटरच्या ब्लोरनी मारतात. 200 लिटर पाणी एकरी बसतंच. आणि मग औषध घ्यायचं आहे आपल्याला. ह्या अवस्थेमध्ये ऑक्झिगार्ड 200 लिटर पाण्यासाठी 200 ml, विलहॅक 200 लिटर पाण्यासाठी 200 ml आणि ऑल क्लिअर 200 लिटर पाण्यासाठी 250 ml. तर शेतकरी मित्रांनो, उशीर करू नका. कांद्याचं वय जर असेल 15 ते 20 दिवस, रानात जर असेल पुरेशा प्रमाणात ओल, वातावरणात असेल स्वच्छ सूर्यप्रकाश, गवत जर 2-2 पानावर असेल, तर आपल्याला मारायचं आहे ऑक्झिगार्ड, विलहॅक आणि ऑल क्लिअर. कांद्यातील तणांचा कर्दनकाळ.